आता स्टॅटिक फ्रिक्शन कशाला म्हणायचं? आपण बघितलं की 3 प्रकारचे फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन आणि रोलिंग फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन कशाला म्हणायचं? त्यासाठी एक उदाहरण घेऊया की एक वुडन ब्लॉक आहे. वुडन ब्लॉक हा वुडन ब्लॉक आहे आणि हा वुडन ब्लॉक आपण एका दुसऱ्या सरफेसवरती ठेवलेला आहे. दुसऱ्या सरफेसवरती ठेवलेला आहे, फ्लॅट सरफेसवरती किंवा टेबलवरती ठेवलेला आहे असं समजू. आणि ह्या वुडन ब्लॉकला आपण एक फोर्स अप्लाय केला, जेणेकरून तो वुडन ब्लॉक विल ट्राय टू मूव्ह. इट विल नॉट मूव्ह, बट बिकॉज ऑफ सम फोर्स एफ इट विल ट्राय टू मूव्ह. आता आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला अगदी थोडा फोर्स जर अप्लाय केला तर आपल्याला लक्षात येईल की हा ब्लॉक मूव्ह होणार नाही. ओके, तर हा का मूव्ह होणार नाही? तर हा मूव्ह यासाठी होणार नाही की बिकॉज ऑफ फ्रिक्शन. सो दिस फोर्स विल क्रिएट the friction between the two surfaces. कारण there is a tendency to move. हा body is not actually moving, but there is a tendency to move. जेव्हा body actually move होत नाही, परंतु तरी पण रेजिस्टन्स निर्माण होतो जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो, जेव्हा बॉडीला मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, तर तो रेजिस्टन्स त्याला स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतात. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय? जेव्हा द फ्रिक्शनल फोर्स which balances the applied force when the body is not moving, when the body is static, is called as static friction. Body move होत नाही, परंतु आपण फोर्स अप्लाय करतो टू मूव दॅट बॉडी, बट द बॉडी विल रिमेन स्टेशनरी, इट विल रिमेन स्टॅटिक. तर अशा वेळेस त्या फ्रिक्शनल फोर्सला आपण स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतो. आणि हा स्टॅटिक फ्रिक्शन विल बी इक्वल टू द फोर्स विच इज अप्लाइड. आता तुम्ही थोडा अजून वाढवला फोर्स तर स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स वाढेल, अजून वाढवला तर स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स वाढेल आणि एक असा पॉइंट येईल की द बॉडी विल स्टार्ट मुव्हिंग. तर तो पॉइंट जेव्हा येईल की बॉडी इज अबाउट टू मूव्ह, तर त्यावेळेस तो स्टॅटिक फ्रिक्शन हा मॅक्झिमम असेल. ओके, सो व्हॉट इज स्टॅटिक फ्रिक्शन? स्टॅटिक फ्रिक्शन विल बी द फोर्स विच इज इक्वल टू द अप्लाइड फोर्स वेन द बॉडी इज स्टेशनरी. आणि हा स्टॅटिक फ्रिक्शन वाढतो का? तर तो वाढत जातो आणि तो एक ठराविक लिमिट पर्यंत जातो. तो लिमिट म्हणजे जेव्हा तो बॉडी विल स्टार्ट मूव्हिंग. ओके, सो इफ यू कीप इन्क्रीजिंग एफ, हेच लिहिलेलं इथे, अ स्टेज विल कम वेन द applied force will become maximum force and the object will start moving. The force of static friction is always equal to F when that force is less than that F maximum. ओके, आणि जेव्हा तो बॉडी मूव्ह ऍक्च्युअली व्हायला लागेल तेव्हा स्टॅटिक फ्रिक्शन कन्सिडर करण्याबरोबर आपल्याला आता स्टॅटिक फ्रिक्शन न म्हणता कायनेटिक फ्रिक्शन म्हणावं लागेल. ओके, आता हा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो सेल्फ ऍडजस्टिंग आहे. म्हणजे काय? when the applied force is small, the static friction is small. When the applied force is increased, the static friction value would increase, and then finally it would become the maximum value, which is called as a limiting force of friction. तर तो लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन किती आहे? तर तो लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज एफ-एल आणि दॅट इज प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन एन. सो एफ-एल इज इक्वल टू mu s into n, where mu s is the constant of proportionality and it is called as coefficient of static friction. Okay, so this is the introduction to static friction. आपण पुढच्या वेळेस लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कडे जाणार आहोत.